विकेट किपर तेजस याच्या हातामध्ये. विकेटच्या पाठीमागे जो तेजस पाहायला मिळतो केतकी संघाचा विस्फोटक फलंदाज आहे. मागच्याच मॅच मध्ये 100 पार या संघाने धावसंख्या उभारली होती. वेल्लूर संघासमोर सेमीफायनल मध्ये. पुन्हा एकदा वैभव आपल्या बॉलिंग मार्कवरती समोर आहे तो न्यू बॅटर. आणि हा चेंडू सुद्धा मला वाटतं ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनच्या दिशेने आणि जाईल मला वाटतं बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच इशारा करतायत मला वाटतं या ठिकाणी चौकार येतो. पहिला चौकार बॅट मधून केतकी संघाविरोधात गोलकोट कडून धावसंख्या होती ती 5. 1-5. दोन्ही संघ अतिशय तुल्यमूल्य संघ आपल्या समोर उभे ठाकलेले आहेत. गोलकोट आणि केतकी. पाहूया हा फायनलचा थरार. मानसरोवरच्या मैदानात अतिशय तुडुंब भरलेला हा मानसरोवरचं मैदान प्रेक्षकांनी, क्रीडा रसिकांनी, मान्यवरांनी, अखिल भारत दाभोळखाडी भोई समाजाच्या सर्व मान्यवरांनी पाहूया हा क्रिकेटचा थरार. 5 षटकांचा सामना. सीमारक्षकांना विनंती आहे आपण सतर्क राहायचे. हा फायनलचा सामना आहे. सीमारक्षक सर्वच सतर्क राहायचे. आपण आपली जबाबदारी आपण चोख पार पाडायची आहे. पुन्हा एकदा वैभव आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आणि हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये कनेक्ट करण्याचा प्रयत्न होता. जातो 1 धावेसाठी. ते मिसफिल्ड होत आहे पण तो एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. ते बॅटर सनिकेत आणि राज यांना धावसंख्या अजूनही आहे ती. DS कलाचा कलाकार यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. याची नोंद घ्यायची आहे. आणि मला वाटतं हा सनिकेतच्या बॅट मधून येतोय आणि या ठिकाणी झेल बाद होतोय. सनिकेत बॅक टू दी डगआउट बॅक फुट वरती जाताना पाहायला मिळतो तो गोलकोट संघ या फायनल ग्रँड फायनल मध्ये. आणि अपेक्षित सुरुवात नाहीये ते गोलकोट संघाकडून. त्यांच्या डगआउट मध्ये आपल्याला शांतता पाहायला मिळते. तर त्याच्या उपलक्ष आपण पाहिलं तर केतकी संघ जल्लोष साजरा करतोय. बॅक टू बॅक 2 विकेट्स अर्ली विकेट आपण म्हणू त्यांनी मिळवून दिला. तर वैभवने आपल्या संघासाठी अतिशय सुंदर अशी सुरुवात वैभव याने केलेली आहे. केतकी संघाकडून वैभव सतोडेकर सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिल्या षटकामध्ये 2 हादरे देत 6 धावा दिल्यात गोलकोट संघाला. मात्र गोलकोट संघाची फलंदाजी पाहता शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजी करण्याचं कौशल्य असलेला हा संघ. पाहूया किती धावा उभारतो तो. आतापर्यंत 6 षटका 6 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा वैभव आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन समोर आहे तो फलंदाज सुयोग कासेकर. वैभव टू सुयोग न्यू बॅटर आहे आणि हा चेंडू मला वाटतं विसावेल हातामध्ये प्रयत्न होतोय. त्या ठिकाणी झेल सुटतोय. मिळतोय सुयोगला या ठिकाणी. अतिशय सुंदर असेल सुयोगचा जीवदान मिळतंय ते सुयोगला. या ठिकाणी पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 7. 2-7 अशी अवस्था आहे ती सुरुवातीला गोलकोट संघाची. पण गोलकोट संघ हाच आहे. आपण याच्या मागच्या सेमीफायनल मध्ये सुद्धा पाहिलं या संघाने 3 ओव्हर मध्ये 24 अशी अवस्था असताना उर्वरित 2 ओव्हर मध्ये 70चं टार्गेट सेट केलं होतं विसापूर संघासमोर आणि धडक मारली होती. तो सामना जिंकून फायनल मध्ये तोच गोलकोट संघ हा आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 7. 2-7 वैभवाचं षटक संपलेलं आहे. दुसरं षटक घेऊन येतो तो तुषार. केतकी संघाकडून समोर आहे तो बॅटर सुयोग कासेकर. 10 ते 15 पावलांचा रन पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल तो सुयोगसाठी. आणि हा चेंडू मला वाटतं सुयोगने मारलाय काउंट कॉर्नरच्या दिशेने. इथे झेल होऊ शकतो आणि उत्कृष्ट असा झेल पकडला आहे काउंट कॉर्नरला. व्हॉट अ कॅच. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी केतकी संघाच्या प्रतीक मिंडेने दाखवून दिलंय. एक सुंदर असा झेल टिपलाय तो काउंट कॉर्नरच्या दिशेने प्रतीकने. आणि ह्या ठिकाणी तिसरा झटका गोलकोट संघाला.
या ठिकाणी सेमीफायनल मध्ये पराभूत झालेल्या संघांना म्हणजेच विसापूर आणि वेल्धूर संघांना विनंती आहे की आपण थांबायचं, आपण जायचं नाहीये. विसापूर आणि वेल्धूर संघाला विनंती आहे आपण मैदानातच थांबायचं आहे, आपण जायचं नाहीये. आणि या ठिकाणी तिसरा झटका गोळकोट संघाला लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द पॅव्हलियन येतोय सुयोग आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो नवीन बॅटर मकरन. नक्कीच तुषार म्हणजे केतकी संघाचं ब्रह्मास्त्र, गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र. आपल्या गोलंदाजीने अनेक खेळाडूंना गारद केलेला हा तुषार. पाहूया आतापर्यंत कशी धावा रोखण्यात यशस्वी होतो तो तुषार. केतकी संघाकडून दुसरं षटक हाताळताना तुषार सटोडेकर. केतकी संघाचं हे ब्रह्मास्त्र. पाहूया दुसरा चेंडू पंचांना पार करत टाकलेला हा चेंडू तुषार यांचा आणि मात्र हा चेंडू जातोय आम्हाला मानवंदना देण्यासाठी. 6 धावांसाठी जबरदस्त असा षटकार निघालाय तो मकरनच्या बॅटमधून. गगनचुंबी षटकार आणि संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 3 बडी बाद 13. मात्र नक्कीच रोमहर्षक होणार यात मात्र तिला मात्र शंका नाही. पुढचा चेंडू तुषार यांचा आणि मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण विकेट किपर तेजस यांच्याकडून. उत्कृष्ट अशी गोलंदाजी कमबॅक म्हणावं लागेल ते केतकी संघाकडून. तुषार याचं एक षटकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक म्हणावं लागेल तुषार याचं. पुन्हा एकदा तुषार बॉलिंग मागवती समोर आहे तो मकरन आणि हा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. जातोय चेंडू लेग साईडला, एकदा पूर्ण करतात जोपर्यंत खाली मिसफिल्ड होता त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं यशस्वी झालेले आहेत राज आणि मकरन. या ठिकाणी 2 धावाने धावसंख्या होती ती 15. 3 बाद 15. दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे ते केतकी संघाकडून. या ग्रँड फायनल मध्ये पाहूयात कोण विजेता होऊन या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव लिहिणार आहे. भोईराज चषक रौप्यमहोत्सवी वर्ष 2025 चा चॅम्पियन कोण ठरणार आहे हा शेवटचा चेंडू आपल्याला सांगून जाईल सेकंड इनिंगचा. पुन्हा एकदा तुषार याच दरम्यान हा चेंडू ऑफ साईडला टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. काही कनेक्शन नाहीये बॅट आणि बॉलचं. जातोय निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती केतकी संघाकडून. तुषार याची एक षटकार खाल्ल्यानंतर आता कमबॅक करतोय. या षटकातील शेवटचा चेंडू आहे तो तुषार याचेकडून. या ठिकाणी लॉंग ऑन काउ कॉर्नर डीप स्क्वेअर लेग अशा पद्धतीने फिल्डिंग सजवलं गेलंय. गलीमध्ये एक प्लेअर. पुन्हा एकदा तुषार आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आणि मकरंद्याला आणि मकरंदे मारलेला आहे काउ कॉर्नरच्या दिशेने चेंडू. एक धाव पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा मला वाटतं प्रयत्न नाही झालेला. एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय ते राज आणि मकरंद्याला धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. 3 बाद 16 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर डीएसचा कलाकार यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. डीएसचा कलाकार यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. नक्कीच चौकार षटकारांसाठी ही डीएस कडून आम्हाला षटकारांची इथं मात्र दोन्ही संघाला विनंती आहे कृपया सामना ताबडतोब सुरू करायचा आहे. आतापर्यंत मकरंद याच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे गगनचुंबी ज्याची आवश्यकता आहे गोळकोट संघाला. आणि नक्कीच हा संघ डीप बॅटिंग लाईनअप आहे गोळकोट संघाकडे. तर नक्कीच ते मोठा धावांचा डोंगर उभारू शकतात त्याची आवश्यकता ही समोर. तेवढाच ताकदीचा संघ आहे तो केतकी संघ ज्याच्यामध्ये तेजस आणि इतरही बॅटर्स आहेत जे स्फोटक बॅटिंग साठी ओळखले जातात. पुन्हा एकदा बॉलर नेम परेश नवीन षटक घेऊन येत आहे. सांघिक 30 वैयक्तिक पहिलं षटक येते ते परेशचं. केतकी संघाकडून मंगेश जाधव यांच्याकडून 50 रन्स आणि वैयक्तिक 50 आणि 6 सिक्सेस जो प्लेअर मारेल त्याला
प्राइस लावलेलं आहे या ठिकाणी 1111 रुपयांचं असं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा हा चेंडू आणि मला वाटतं कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू या ठिकाणी झेल सुटलेला आहे या ठिकाणी आणि जीवदान मिळते ते. राज पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणि हा चेंडू पुढचा आणि अवांतर धाव म्हणून घोषित करतायत पंच. काहीसा लेंथ मध्ये नक्कीच वाट पाहूयात पंच काय म्हणतायत ते. या ठिकाणी डॉट डिलिव्हरी जाते. पंचांची वाद कोणी घालायचं नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. हे पंच कालच्या सामन्यांपासून आज 2 दिवस चोख कामगिरी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे आपण सहकार्य करायचंय. पुन्हा एकदा बॉलर परेश आपल्या षटकारी चुपचा जिंकतो आणि हा चेंडू मला वाटतं दिलाय आउट ऑफ द पार्क फॉर 6 रन. राज याच्या बॅट मधून निघालेला हा मॅक्सिमम आपल्याला पाहायला मिळतोय. गोलकोट संघाला ज्याची आवश्यकता होती तो 6 येतोय आणि घेऊन जातोय धाव संख्येला 23 वर. तिसरं षटक या ठिकाणी सुरू आहे ते केतकी संघाकडून. आणि या ठिकाणी उदयजी यांच्याकडून माहिती मिळते आम्हाला की हे दोघे सख्खे भाऊ मैदानामध्ये आपल्या संघाची धुरा सांभाळताना दिसत आहेत ते राज आणि हा पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट सेकंड मॅक्सिमम इन रो बाय राज. आणि आता मात्र चार्ज घेतलेला आहे. या दोन्ही भावांनी आपल्या संघाची जबाबदारी खांद्यावरती घेतलेली आहे आणि सेकंड मॅक्सिमम इन रो ठोकला तो राज यांनी. उत्कृष्ट बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला फायनल ग्रँड फायनल सामन्यामध्ये भोईराज चषक 2024 मध्ये. आणि नक्कीच प्रेक्षकांना अपेक्षित असेल अशी बॅटिंग जी एंटरटेन करेल सर्व क्रीडा रसिकांना. आणि डीएसआय कलाकार यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी 3 षटकार आतापर्यंत लागलेले आहेत. पुन्हा एकदा महागडा षटक सरते ते परेशचा चेंडू आणि पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता. सुंदर असं कमबॅक केलंय परेशानं. पाहूया परेशची गोलंदाजी. दवा न घेता परेश परेशचा चेंडू समोर आहे तो आणि हा चेंडू बिलस्कोप मारून या ठिकाणी पोहोचवला आउट ऑफ द पार्क फॉर व्हॉट अ शॉट. नजाकत भरा शॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. परेश याच्या बॅट मधून राज याच्या बॅट मधून धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33. आता मात्र गिअर चेंज केला ह्या दोन्ही बंधूंनी. आपल्या संघाची जबाबदारी घेतली स्वतःच्या खांद्यावरती. हा मोठा सामना आहे. ग्रँड फायनल सामना आहे भोईराज चषक 2025 चा. आणि या संघाचं आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना चांगली बॅटिंग करतायत ते दोन्ही बंधू राज आणि मकरंद. दोन्ही चांगले बॅटर्स आहेत ते गोळकोट संघाचे. या ठिकाणी दिलस्कोप मारून आपल्या फोर अर्जित केला होता तो आपल्या संघासाठी. राज जो आहे तो 8 चेंडू 21 धावांवरती खेळतोय. चांगलं कॉन्ट्रीब्युशन देतो आपल्या संघांसाठी. माझे सहकारी स्कोरर सूर्यकांत जुळे ही माहिती देत आहेत. पुन्हा एकदा नवीन षटक घेऊन येतो तो तुषार. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी पुन्हा एकदा तुषार यांचा मारा. चेंडू सीमारेष अडवण्याचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव घेण्यात यशस्वी झाले ते तुषार सौतेकर. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आले ते तुषार. पाहूया राज आणि मकरांची जोडी मैदानात आहे. आतापर्यंत 8 चेंडू करण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथं मात्र एक्सलेटरचं बटन दाबलेलं आहे आणि जातोय शिंदे. 4थ्या षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते या मानस सरोवरच्या मैदानात. अतिशय खचाखच भरल्याचं हे मैदान.
आपण प्रेक्षकांच्या मांदियाळीमध्ये हा मैदान अनुभवायला मिळतो. क्रिकेटचा सामना थरार केतकी आणि गोलकोट या संघामध्ये तुषार एक अनुभवी गोलंदाज केतकी संघाकडून पंचांना पार करत टाकलेला हा चेंडू तुषार यांचा आणि चेंडू आहे हवेमध्ये. चेंडू खाली फिल्डर ऋषी आणि ऋषीने मात्र कोणती चूक न करता झेलबाद झालेला आहे तो राज बॅक टू द पॅव्हलियन येतोय. या ठिकाणी झेल उत्कृष्टाचा टिपलाय तो ऋषी केतकी संघाकडून आणि झटका या ठिकाणी लागतो तो. गोलकोट संघाला उत्तम अशी कामगिरी केली, आपल्या संघासाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलं. ते धाव संख्या लावून पोहोचली होती 38. 3-38 अशी धाव संख्या आहे ती गोलकोट संघाची. दोन्ही संघाला विनंती आहे सहकार्य करायचं. हा सामना लवकरात लवकर संपन्न करण्यासाठी ग्रँड फायनलचा हा सामना आहे. धाव संख्या अजूनही आहे ती 38. चौथं षटक या ठिकाणी सुरू आहे. पंच चेंडू किती झाले? 3. थँक्यू. पुन्हा एकदा तुषार आपल्या बॉलिंग मार्क वरती समोर आहे तो न्यू बॅटर सिक्सर किंग शुभम कासेकर. गोलकोट कडून ज्याला सिक्सर किंग म्हणून म्हटलं जातं. मागच्या स्पर्धेमध्ये सलग 6 षटकार आणि आता सेमीफायनल मध्ये सुद्धा 4 षटकार लगातार खेचले होते तो शुभम कासेकर गोलकोट संघाकडून. शुभम साठी खास ऑफर आहे. डीएस चा कलाकार प्रत्येक षटकारामागे 500 रुपयाचा पारितोषिक मिळणार आहे. शिवमाला सांगणार आहे सांगून गेला तुका पैशाला दुखू नका. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे ते शुभम साठी. प्रत्येक षटकारामागे 200 रुपये असं पारितोषिक लावलंय. कमलाकर दिवेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे शुभम साठी प्रत्येक षटकारामागे. प्रत्येक षटकारामागे 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय शुभम, जो सिक्सर किंग मैदानामध्ये उपस्थित आहे, जो बॅटिंग साठी गेलेला आहे गोलकोट संघाकडून. धाव संख्या अजूनही आहे ती 38. राज 25 धावांवरती आउट झालेला आहे. पहिली धाव घेतोय तो शुभम आणि धावांचा मात्र श्री गणेशा केलेला आहे. 1 धावानं शुभम यानं धाव संख्या पोहोचली ती 4 गडी बाद 39. अनुभवी गोलंदाज तुषार सोतडकर आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. पुढचा चेंडू तुषार यांचा. सामना हा रंगतदार नक्की होणार यात तीळ मात्र शंका नाही. दोन्ही संघ हे तुल्यबळ संघ आहेत. आपल्या तुषार यांचा पुढचा चेंडू सामना करतात ते मकरंद. हा चेंडू या ठिकाणी निर्धाव जाताना दिसतोय तो तुषार याचा उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल. तुषार याचेकडून समोर आहे तो मकरंद, त्याला जखडून ठेवल्या आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग मागवरती आहे तो तुषार. समोर आहे तो मकरंद गोलकोट संघाकडून. पाहूयात कशा पद्धतीने सामना करतोय तुषार यांचा. तुषार याचा हा चेंडू आणि मारण्याचा लॉ कॉर्नरला चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने जातो. 1 धाव पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मला वाटतं या ठिकाणी यशस्वी होईल का ते पाहण्यासाठी. आणि हे काय होतंय या ठिकाणी रन आउट होतं या ठिकाणी मकरंद. काही कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं नाही आपल्याला या ठिकाणी मकरंद आणि शुभम मध्ये. आणि हा झटका लागतोय तो गोलकोट संघाला मकरंदच्या स्वरूपात. चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं केतकी संघाकडून. तेवढी जोरदार फेकी होती आणि रनआउट केलं गेलंय ते मकरंदला. बॅक टू दी डकाऊ देतोय मकरंद. अजूनही मैदानामध्ये आहेत तो हार्ड हिटर सिक्सर किंग शुभम. पाहूयात कोण जाते ते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 31. गोलकोट संघाची 5 गडी बाद 40 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये सरासरी 10 ची धाव संख्या उभारण्यात यशस्वी झाले ते गोलकोट संघ. आता शेवटचं अंतिम षटक. मकरंद याने 11 रन्स
जास्त कॉन्ट्रीब्युशन केले, 11 धावा कॉन्ट्रीब्युट केल्यात आपल्या संघासाठी आणि नक्कीच प्रत्येक फलंदाज असं कॉन्ट्रीब्युशन देतो आपल्या संघासाठी धावसंख्या वाढवण्यासाठी. आता ही धावसंख्या स्थिर आहे ती 40. शेवटचं षटक 5वं षटक सुरू होत आहे या इनिंग मधील, पहिल्या इनिंग मधील 5वं षटक, शेवटचं षटक सुरू होत आहे. मैदानामध्ये आहेत ते मकर शुभम आणि न्यू बॅटर अल्पेश सैतवडेकर. गोलकोट संघाकडून दोन्ही संघाला विनंती आहे की लवकरात लवकर हा सामना सुरू ठेवायचा आहे, सहकार्य करायचंय आपल्याला. सनलाइट मध्ये हा सामना संपन्न करायचा, ही स्पर्धा वेळेत आपल्याला पूर्ण करायची आहे. शुभम ऑन स्ट्राईक, ज्याची आवश्यकता आहे गोलकोट संघाला तो शुभम आहे आणि त्या जोडीला गेला आता मैदानामध्ये न्यू बॅटर अल्पेश सैतवडेकर. शेवटची ओव्हर घेऊन येतो तो प्रणेश केतकी संघाकडून. पाहूयात किती जास्तीत जास्त धावा मिळवतोय तो शुभम आपल्या संघासाठी शेवटच्या षटकामध्ये. अल्पेश शुभम साठी हा चेंडू आणि हा चेंडू मारलाय शुभमने. मला वाटतं पाहूयात काय होत आहे आणि उत्कृष्ट असा झेल टिपला या ठिकाणी केतकी संघाकडून. बाद होतोय, शुभम चेक केलं जात आहे या ठिकाणी, चेक केलं जात आहे. लाईनमन आहेत सहकार्य करायचं, सर्वांनी सहकार्य करायचं. लाईनमन आहेत आपल्या ठिकाणी. दोन्ही संघाला विनंती आहे कृपया, गोलकोट संघाला विनंती आहे सहकार्य करायचंय. दीपकजी कासेकर, गोलकोट संघ विनंती आहे की आपण सहकार्य करायचं आहे. गोलकोट संघाला विनंती आहे आपण जागेवरती बसायचंय. आपले सीमारक्षक आहेत ते आपल्याला निर्णय देतील. सीमारक्षक जेवढे प्रेक्षक आहेत त्यांना आपण सीमारेषेच्या बाहेर पाठवायचं आहे. गोलकोट संघाला विनंती आहे की आपण जागेवरती यायचंय. पंच काय निर्णय आहे? बाद. या ठिकाणी उत्कृष्ट असा झेल टिपलाय तो केतकी संघाकडून शुभम याचा आणि नाराज आहे शुभम. येतोय बॅक टू द पॅव्हिलियन. पंच सर्व गोलकोट संघाला विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर यायचंय. दोन्ही संघाची आणि सर्व समान सीमारेषेच्या राहायचंय. 2 ते 3 फूट पाठीमागे राहायचंय. सर्व समाज बांधवांना विनंती आहे कृपया आपण सीमारेषेच्या 2 ते 3 पाठीमागे राहायचंय. कॅच कोणी पकडलाय? ऋषी संघ ऋषी कॅच कोणी पकडलाय? तूच पकडलाय. ऋषी यांनी उत्कृष्ट झेल टिपून झटका दिलाय तो गोलकोट संघाला शुभम याच्या स्वरूपात. या ठिकाणी धावसंख्या अजूनही आहे ती 40. 5वं षटक या ठिकाणी सुरू आहे. न्यू बॅटर जातोय तो अक्षय मिंडे गोलकोट संघाकडून. शेवटचं षटक सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी झटका लागलाय तो गोलकोट संघाला. सर्व फॅन्सना विनंती आहे की आपण आम्हाला सहकार्य करायचंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण थांबायचं आहे. जे सीमारक्षक आहेत त्यांनी आपली कामगिरी चोख पार पाडायची, आपण अलर्ट राहायचंय याच दरम्यान. आणि हा चेंडू मला वाटतं पुन्हा एकदा झेलबाद होऊ शकतो. काय होतंय या ठिकाणी, काय बिघडतंय? आता मात्र साथ गोलकोट संघासोबत नाहीये, ती आहे केतकी संघासोबत. आणि बॅक टू बॅक दुसरा झटका या ठिकाणी न्यू बॅटर अक्षयच्या स्वरूपात लागतोय तो गोलकोट संघाला अवघ्या 40 धावांवरती. इथं मात्र हॅट्रिकची संधी आहे ती प्रणेश याला. पाहूया लगातार 2 चेंडू 2 विकेट घेतल्या त्या प्रणेशाने. हॅट्रिकची संधी इथं मात्र प्रणेशला आहे. त्रिजेशने कोणतीही चूक न करता तंबूचा रस्ता दाखवला तो अक्षय मिंडे याला. आता अक्षयची जागा घेण्यासाठी येत आहे तो आर्यन. सर्वच उपस्थित क्रीडा रसिक, क्रीडा प्रेमी आणि या ठिकाणी पॅव्हेलियन मध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही या ग्रँड फायनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. जे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक जोडले गेले आहेत त्यांचे हार्दिक स्वागत. याच दरम्यान हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. मला वाटतं निर्धाव चेंडू जातो. या ठिकाणी उत्कृष्ट अशी डेथ ओव्हर मध्ये बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते ती केतकी संघाकडून प्रणेश याची.
विकेट विकेट शून्य अशा पद्धतीनं आतापर्यंत समीकरण पाहायला मिळते ते तुषार याच्या बॉलिंग मध्ये पुन्हा एकदा तुषार बॉलिंग मार्कवरती समोर आहे तो आणि हा चेंडू मला वाटतं मारला जातोय आउट ऑफ दी पार्क फॉर सिक्सर ज्याची आवश्यकता होती तो सिक्स येतोय बॅटर आर्यन याच्या बॅट मधून घेऊन जातोय धावसंख्येला 46 वर डीएसचा कलाकार यांच्याकडून 200 रुपयाच्या प्रत्येक षटकामागे हे पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. अखिल दाभोळकडी महिला समिती यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक सहकार्य आलेलं आहे. या ठिकाणी क्रीडा समितीसाठी आपण त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. या ठिकाणी प्रणेशांचा हा चेंडू आणि काहीसा समजत नाहीये चेंडू वाईटची दाद मागितली जाते परंतु पंचांचा निर्णय काय येतोय ते पाहणे अपेक्षित आणि पंच या ठिकाणी निर्धाव चेंडू म्हणून घोषित करतायत. गोलकोट संघाला सहकार्य करायचं आणि हा शेवटचा चेंडू पाहूयात आणि हा सुद्धा चेंडू मारण्याच्या नादामध्ये निर्धाव जातोय. मला वाटतं विकेट या ठिकाणी पतन होत आहे. 46 रन असं निर्धारित 5 षटकांमध्ये धावा अर्जित केल्या त्या गोलकोट संघाने 47 टू विन असं टार्गेट सेट केलं या ग्रँड फिनाले मध्ये ग्रँड फायनल मध्ये. केतकी संघासाठी दोन्ही बलाढ्य संघ आहेत. पाहूयात कशा पद्धतीनं 47 रन डिफेंड करतायत ते गोलकोट संघ. पुढचा आवाज आपल्याला मायक्रोफोन वरती येणार आमचे सहकारी सुनीलजी निवाते. धन्यवाद. धन्यवाद निलेशजी. सुंदर आवाज तुमचा आतापर्यंत आम्ही श्रवण करीत आलो ऐकत आलो. सकाळपासून चांगले सूत्रसंचालन तुमच्याकडून सुद्धा पाहण्यात ऐकण्यात आणि श्रवण करण्यात मिळाले. खरोखरच रौप्य महोत्सवी वर्ष 2025 आणि 25व पर्व शैक्षणिक शाश्वत क्रीडा समितीच्या वतीने इथे आपण आनंद घेत आहोत. आनंदाचे डोही आनंद तरंग खरोखरच आनंदी आनंद आहे. त्यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपयाचा उत्साह आणि प्रत्येक विकेटला 200 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 200 रुपये असे बक्षिसांची खैरात इथे पाहायला भेटणार आहे. ते डीएसचा कलाकार यांच्याकडून 200 500 200 सॉरी प्रत्येक विकेटला 200 रुपये हॅट्रिक घेतला तर 500 रुपये असा हा बक्षीस आहे या वेळेला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. ऋषिकेश आणि परेश जोडी मैदानामध्ये स्ट्राईक बॅटमन आहे ऋषी. नॉन स्ट्राईक बॅटर आहे परेश. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय राज काशेकर. राज काशेकर वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय राज काशेकर. ओके सामना स्टार्ट. राज काशेकर पहिला चेंडू सामन्याचा इशारा आहे. या चेंडूवरती धाव मात्र मिळत नाही. सुंदर प्लेसमेंट केली होती. पुन्हा एकदा राज काशेकर आपल्या गोलंदाजी मार्क वरती राईट हँड ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज. दुसरी मिनिटे तयार सामना करण्यासाठी 47 धावांचं तगडं आव्हान घेऊन दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. राज काशेकर आपल्या गोलंदाजी मार्क वरती. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय तो मात्र ऋषी बिंडे. नॉन स्ट्राईक बॅटर आहे परेश सैतवडेकर. ग्रँड फायनलचा समाचार त्याला पब्लिक आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ 1000च्या वर पब्लिक पाहायला मिळते. खरोखर सुंदर असे सामने इथे आयोजित केलेले आहेत. पंचांबरोबर वादवाद घालणार पण सामना त्वरित चालू करा. सिटीला आवाज नाही आहे का? ओके राज काशेकर
स्ट्रेट ड्राईव्ह आहे, चेंडू जातो चौकारासाठी, चौकाराने खाता ओपन होतोय, अकाउंट ओपन होतोय, बिनबाद 4 अशी सुरुवात पाहायला मिळते. परिस्थितीकडे षटकार मारला तर व्हीएन कडून 200 रुपये आहेत आणि समीर पडवळ कडून 200 रुपये आहेत प्रत्येक षटकारासाठी, 100 रुपये आहेत प्रत्येक षटकारासाठी. समीर पडवळ प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे समीर पडवळ यांच्याकडून. आणि परेशने षटकार मारला तर सुद्धा 200 रुपये आहेत. राज कासेकर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती रट्यावर विकेट मारा, पायातला चेंडू उठवण्याचा प्रयत्न आणि तो चेंडूची सांगता, टप्प्याची सांगता, टप्पा घेतल्यानंतर चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या गोलंदाजी स्थिरावतोय, निर्धाव चेंडू जातोय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ होतोय, 4 धावा खर्च करतोय, सुंदर गोलंदाजी करतो राज काशेकर. ऋषी मिंडे तयार सामना करण्यासाठी. ओव्हर द विकेट मारा, कव्हरच्या ठिकाणी चेंडूचा प्रवास पाहायला मिळतो, एकदम पूर्ण होतो, सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतो, 1 धावांची समजा. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ होतोय, 5 धावा खर्च होतोय. सुंदर समीकरण चाललेलं आहे. 47 धावांचा उद्दिष्ट आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ऋषी मिंडे परेश सेतरकर जोडी मैदानामध्ये आहे. राज काशेकर आपल्या गोलंदाजी मार्क करते आहे. सुंदर सामने पाहण्यात मिळत आहेत. ग्रँड फिनालेचा सामना पाहायला मिळतोय. एका सेटला गोलकोट आहे, दुसऱ्या सेटला केतकी आहे. पाहूया कशा प्रकारे विजयाचा महामेरू इथे उभारला जातो का. राज काशेकर पुन्हा एकदा आपला पुढचा चेंडू घेऊन सज्ज आहे. रायडर ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज आहे. परेश सेतूर तयार. सहज चेंडू उठवला, चेंडू हवेत आहे, चेंडूच्या पाठीमागे फिल्डर आहे, चेंडू निघून जातो का पाहायचा आहे. मात्र सुंदर थ्रो आहे. रन विकेटने 2 धावा पूर्ण केल्या. 2 धाव्याने संघाची धाव संख्या 7 पर्यंत जाऊन पोहोचते. बिनगडी बाद 7 अशी धाव संख्या. डीजे लावायचा नाही आहे, कृपया सहकार्य करायचं. डीजे लावायचा नाही आहे. पुन्हा एकदा राज काशेकरचा शेवटचा चेंडू, पॉवर प्लेचा चेंडू शेवटचा, आणि शेवटच्या चेंडूवरती मोहर उठवतो का पाहायचा आहे. तो मात्र परेश स्ट्राईक बॅटर आहे, नॉट स्ट्राईक बॅटर आहे. तो मात्र ऋषी मिंडे गोलंदाजी मार्क होते. राज काशेकर अलाउन द करपट्टी फटका सोडवण्याचा प्रयत्न, मात्र धाव होत नाहीये. अपील फेटाळून लावला जातो. अशा रीतीने षटक संपतं. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या बिनगडी बाद 7. घेत आउट छोटासा ब्रेक. बिनगडी बाद म्हणजे नो लॉस, एकही गडी नाही. वरती पहिला सगळ्यासाठी दुसरा षटक डीजे 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 1 मिनिट. वरती पहिलं सगळ्यासाठी दुसरा षटक होते. सुयश जुमले प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानामध्ये ऋषी आहे स्ट्राईकला. पाहूया ऋषी कशा प्रकारे समाचार घेतोय. टीम मीटिंग बंद करा, चालू करा. दीपक सहकार्य करा. दीपक सुयश जोडे वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी आतापर्यंत 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 7. 47 धावांचा उद्दिष्ट असताना पुन्हा एकदा सुयश जोडे रॅटर ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी तयार होत आहे. ऋषी मिंडे मात्र स्ट्राईक बॅटर आहे. पाहूया कशा प्रकारे समाचार घेतोय. डाव्या एसटीच्या बाहेरून चेंडू जातोय. सरते आवडता धाव मिळते. आवडता धाव्याने संघाची धाव संख्या 8. बिनबाद 8 अशी धाव संख्या. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क करते सुयश जुळे. रॅटर ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज. ऋषी मिंडे तयार होते सामना करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय तो मात्र ऋषी मिंडे. अटीतटीचा सामना निश्चितच पाहायला भेटेल. प्रेक्षणीय सामना इथे मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. पायातला चेंडू फटका सजवला. चेंडू जातो सीमारेषेच्या पार. फटका फटका धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद.
संघाची धावसंख्या 14 पर्यंत जाऊन पोहोचते, चटकन वाढ होते. दुसरं षटक प्रगती पथावरती एकच चेंडूच खेळतोय. पहिला चेंडू सोय टाकल्याच्या नंतर पहिल्या चेंडूवरती 6 धावा म्हणजे एका चेंडूवरती 7 धावा खर्च करतोय सुयश जुळे. कमबॅक करण्याची गरज आहे सुयशला, दाखवून देण्याची गरज आहे सुयशला. मी इथपर्यंत का प्रवास केलाय याचं उत्तर मात्र देणार आहे तो चेंडूने. सुयश जुळे राठोड विकेट मारा करतोय ऋषी बिंडे त्यावरती सामना करण्यासाठी. पाहूया पुढचा चेंडू पट्टापट्टामध्ये येत आहे. चेंडू चाललाय पॉईंटच्या दिशेला, एकदा तो पूर्ण होतोय. दुसरी धाव घेण्याची संधी आहे का आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जातात सहजरित्या. 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16. लॉस ऑफ नो लॉस. 16 पर्यंत मजल मारली जाते. 47 धावांचा उद्दिष्ट असताना दुसरा षटक प्रगती पथावरती 2 चेंडूचा खेळ होतोय. 9 धावा खर्च होत आहे. तर महागडं होत चाललेलं षटक पाहायला मिळतोय. सुयश चिवलेला कमबॅक करण्याची गरज आहे, स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे. ऋषी मिनिटे मात्र सुंदर कामगिरी करतोय, आपल्या संघासाठी मेहनत घेतोय. पुन्हा एकदा सुयश जुळे राईट ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज आहे. राईट ओव्हर द विकेट मारा करताना पंचांना मात्र पार करतोय. पाहूया सुंदर आणि फटका फसला. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली फिरणार आहे आणि चेंडूला मिळतो हवेत हवेत विराम. ऋषी मिंडे अशी खेळी संपुष्टात. हॅलो हॅलो त्याच्यात लवकर जायचं आपल्याला. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ होतोय. 9 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद करतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे सुयश जुळे याच्याकडून. कमबॅक होतोय, सुंदर कमबॅक पाहायला मिळतोय. आता मात्र ऋषीच्या जाग्यावरती येतोय तो तेजस सेतरकर. एक धुवाधार फलंदाज म्हणावा लागेल तर आपल्या दाबोलखाडीतला. प्रत्येक चेंडू कशा प्रकारे टायमिंग मध्ये वळवायचे हे त्याला माहिती आहे. तंत्र सुद्धा फलंदाज म्हणून याचा एक गौगव आहे, याचं नाव आहे. हा नावारूपास आलेला आतापर्यंत चांगला खेळाडू म्हणून त्याला गौरवण्यात आलेला आहे. तोच तेजस सेतरकर स्ट्राईक बॅटर आहे. गेल्या वेळेला त्याने 46 धावा मारला होता. तोच हा तेजस सुयश जुळे राठन ओव्हर द विकेट मारा करेल. तेजस सेतरकर तयार असेल सामना करण्यासाठी. 16 ही धावसंख्या गुणफलकावरती. पायातला चेंडू सहजरित्या फाईनलीच्या दिशेला चेंडू वळवलाय आणि 1 धाव आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. स्वतःचा खाता ओपन करतोय. संघाच्या खात्यामध्ये 1 धाव जमा होते. एका धावेने संघाची धावसंख्या 17 पर्यंत जाऊन पोहोचते 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 17 ही धावसंख्या असताना पुन्हा एकदा परेश स्ट्राईकला येतोय. सुयश आपल्या गोलंदाजी मार्क वरती रटन ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज आहे. पाहूया कशा प्रकारे सामना करतो तो मात्र परेश सेतरकर. नॉन स्ट्राईकला तेजस सेतरकर आपल्या गोलंदाजी मार्क वरती. सुयश रटन ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा सुंदर प्रहार, सुंदर प्रहार. चेंडू हलो आवाज थँक्यू डीजे 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 थँक्यू थँक्यू. आता मात्र येतो परेश भिंडे. सुंदर सफलता मिळते. प्रत्येक भिंडे येतो. संघाची धावसंख्या 17 वरती स्थिर पाहायला मिळते. पाहूया प्रत्येकाने तेजस जोडी मैदानामध्ये असताना सुयशचा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा सुयश निघालाय. पंचांचा मात्र धावासाठी मारा करण्यासाठी निघालाय. प्रत्येक भिंडे तयार आहे सामना करण्यासाठी. 17 ही धावसंख्या गुणफलकावरती. खराब चेंडू असेल हा. पाहूया त्यांचा स्वर मारा. स्वर मारा आहे. अवांतर धाव आहे. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 18. समीर पडवल प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. 18 ही धावसंख्या. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू.
दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो मात्र सुयश कमबॅक केलं होतं, 2 गडी बाद केले होते सुयशने, मात्र शेवटचा चेंडू करत टाकला होता तो सुयशने. मीच व्हिलन आणि मीच हिरो ही भूमिका त्याच्याकडून पाहायला मिळते. पाहूया पुन्हा एकदा अंतिम चेंडू घेऊन प्रत्येक मिनिट तयार होते सामना करण्यासाठी. नॉन स्ट्रायकर तेजस तयारच आहे. पाहूया त्याला कधी स्ट्राईक मिळते ती. पायातला चेंडू लांब कार्पेटने पट्टा सजवण्याचा प्रयत्न होतोय. एका धावेवरती समाधान. एका धावेने संघाची धावसंख्या 19. 18 चेंडू आणि 28 धावा. चेंडू स्टेशन 18 धावसंख्या पाहिजे 28. अटीतटीचा सामना. मी मात्र एक चांद देतो सत्तरची पावस करणार. नक्कीच मात्र इथं आपल्याला पाहायला मिळेल अटीतटीचा सामना. अतिशय संघर्ष दोन्ही संघ मैदानात संघर्ष करताना पाहायला मिळते. प्रथम आणि द्वितीय क्रमांकावरती हे दोन्ही संघ गोलकोंडा आणि केतकी. इथं मात्र धावांची रणमाशी असलेला तेजस मैदानात अजूनही मैदानात आहे, परंतु जोपर्यंत तेजस आहे तोपर्यंत आशा मात्र जिवंत राहणार आहेत. ह्या केतकी संघाच्या सर्व धुरा आपल्या खांद्यावरती घेणार हा तेजस. आतापर्यंत एक हाती सामना जिंकून देणारा तेजस. पाहूया आपल्या संघासाठी कोणती रणनीती आहे मैदानात. मात्र त्याचबरोबर तिसरा षटक घेऊन आला तो राज कासेकर. राजवती विश्वास दाखवला आपल्या कर्णधारानं. स्ट्राईकला आहे तो मात्र प्रतीक पंचोली झाले. जबरदस्त असा चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. राजवर मात्र दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तो प्रत्येकानं. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 23. 17 चेंडू आणि 24 धावांची गरज. जबरदस्त असं सामना आपल्याला या मैदानात पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ नावाजलेले संघ. संपूर्ण खेळाडूंचा अनुभव पाहता दोन्ही संघ नक्की संघर्ष करताना दिसतात. या मैदानात मानसरोवरच्या रौप्य महोत्सवीवरच्या आहे आपल्या अखिल नागपूर खाली गोल समाजाचा क्रीडा समितीचं. आणि पुन्हा एकदा जोर हल्ला करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषेजवळ आणि हलवण्याचा सुंदर असा प्रयत्न झालेला आहे. मात्र सुंदर असा सेटअप आपल्याला पाहायला मिळतो. खूप धावा घेण्यात यशस्वी झाले होते. प्रत्येकाला चेंडूला वाजवत नाही आहे तिथे आमच्याकडे सुद्धा हृदयाची धडकन वाढवणारा हा सामना असणार आहे. राज अतिशय तिथून असा मारा करण्याचा प्रयत्न. समोर मारला चेंडू. चेंडू मात्र हरवण्याचा यशस्वी प्रयत्न शिवम यांच्याकडून. कोणतीही चूक केली नाही शिवम. एक धाव घेण्यात यशस्वी झाले प्रतीक. आता मात्र ज्याच्यावरती मदार असलेला हा तेजस एक्सप्रेस. पाहूया आपल्या केतकी संघासाठी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करतो. ही सिंगल आणि डबल वर देतो. पाहूया तेजस यांची खेळी. इथे मात्र अनुभवी गोलंदाज राज कासेकर. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या, 3 चेंडू फेकी केल्या, 4 धावा. सुंदर असं मनोरंजन आपल्याला फायनलच्या मैदानामध्ये फायनलचा थरार आपण अनुभवत आहोत. या मानसरोवर मैदानामध्ये केतकी विरुद्ध गोलकोट असा संघ. अतिशय खोलवर लावलेली क्षेत्ररक्षण गोलकोट संघाची रणनीती दीपक कासेकर स्वतः अनुभवत आहेत. पाहूया दीपक यांची रणनीती कशी असणार. चौथा चेंडू राजाचा आणि मात्र सुंदर असा खेळण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर टाळ्या झाल्या पाहिजे. सुंदर असा प्रयत्न होता राजाचा, परंतु हा यशस्वी प्रयत्न झालेला आहे. झेल सुटलेला आहे राजाने, परंतु प्रयत्न मात्र लाजवाब. राज धावसंख्या स्थिरवली होती. 2 गडी बाद 26. बाबा घागर भरू नका. थांबा जरा, घागर भरू नका आधी. इथं मात्र थरार आमच्या हृदयाची धडकन वाढवणारा हा सामना फायनलचा थरार आहे. आणि ह्यांची मात्र घागर भरायला लागले. थांबा जरा, घागर भरू नका. पाहूया हा थरार राज कासेकर यांच्या रूपानं. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतो राज यांच्याकडून. पुन्हा एकदा जोरदार हल्ला. हल्ल्याला प्रति हल्ला केला तो तेजस यांनी. 1 धाव चोरटी घेतलेली आहे.
मोठी धाव समाधान मानावं लागलं तेजस त्याला धावसंख्या 1 ने पुढे सरकते धावसंख्या पोहोचते 27 2 7 27 तेजस आतापर्यंत 3 चेंडू आणि 2 धावा प्रत्येक 4 चेंडू 8 धावा असं आपल्या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतात तो पुढचा चेंडू राज यांचा सामना करतात प्रत्येक वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना राज संघासाठी तिसरं पुन्हा एकदा दूर हल्ला करण्याचा प्रयत्न आणि मात्र कोणती चूक केली नाही क्षेत्ररक्षकाने झेल बाद झालेला आहे तो मात्र प्रत्येक जबरदस्त असा मोठा झटका मिळाला तो 33 संघाला प्रत्येक यांच्या रूपानं भेजे प्रत्येक लवकर यायचं लवकर यायचं धन्यवाद विजय धन्यवाद संघाची धावसंख्या होते ते मात्र 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 27 12 चेंडू आणि 20 धावा समीकरण आहे 12 चेंडूमध्ये 20 धावाचं समीकरण तोपर्यंत तेजस आहे लहरों से डरकर डरकर पार नहीं होते कोशिश करने वालों की हार नहीं होते कुछ करने शिवाय त्याचे कार नाही होते खरोखरच 27 धावसंख्या 12 चेंडू शेष आहेत आणि 20 धावांची गरज असताना तुषार सतर्कर येतोय तुषार आणि तेजस दोन्ही मैदानामध्ये अल्पेश सामना चालू करायचा आपल्याला पंच सुंदर पंचगिरी तुमच्याकडून पाहण्यात आलेली आहे चांगली कामगिरी तुम्ही आतापर्यंत करत आलेला आहात आणि आता सुद्धा आम्हाला सहकार्य करायचं तसेच गोलकोट संघाने सुद्धा सहकार्य करायचं टीम मीटिंग कमी वेळेमध्ये आटपून घ्यायची आहे आणि लवकरच तुमचे सामने चालू करायचे आहेत इथे मात्र महाराज आहे 20 धावांची आवश्यकता पाहूया गोलकोट संघाची अल्पेश वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक घेऊन येते अल्पेश अल्पेश सतर्कर सामना करण्यासाठी आला तो मात्र तेजस आहे ना तेजस तयार नॉन स्ट्राईकला तुषार आहे बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू एक तास सफल होतोय नीटा चेंडूची संख्या पाहायला मिळते अजून पट्टा पाहायला मिळतो 11 चेंडू आणि 20 धावा चेंडू शेषात 11 धावसंख्या पाहिजे 20 पुन्हा एकदा अल्पेश सत्तरकर आपल्या गोलंदाजी मार्कवरती तयार होताना पाहायला मिळतोय जे बाउंड्रीच्या बाहेर राहायचा प्रेक्षकांना विनंती आहे आपण बाउंड्रीच्या बाहेर राहायचं पुन्हा एकदा अल्पेश आपल्या गोलंदाजी मार्कवरती विकेट मारा करण्यासाठी सध्या तिथे सगळे सामना करण्यासाठी नॉट आउट केला तुषार सत्तरकर मैदानामध्ये असताना संघाची धावसंख्या 27 बॅटची एक लागते करत होती मात्र जरी डाय टाकला असते तरी झेल झाला असता काही हरकत नाही निंदा चेंडू संघाची धावसंख्या असते 10 चेंडू आणि 20 धावा चेंडू शेष 10 धावसंख्या म्हणजे 20 म्हणजे दुहेरी धावेची गरज प्रत्येक चेंडू होती अल्पेश सत्तरकर सक्सेसफुल होतोय काय जर मारले असते तर काहीतरी फरक पडला असता निश्चितच तेजस आहे आणि तेजसची धार काय आहे ती प्रत्येकाला माहिती आहे त्याच पद्धतीने अल्पेश आपल्या गोलंदाजी मारपती तयार आहे सुंदर गोलंदाजीचा नमुना साजरा करताना पाहायला मिळतोय गोलकोट संघाकडून सही इलिवर संघाकडून पूर्ण एकदा तेजस सत्तरकर विकेट मारा करण्यासाठी सज्ज आहे पाहूया प्रत्येक दिनासाठी तेजस सत्तरकर मैदानामध्ये सुंदर प्रहार चेंडू हवे चेंडू जातो सीमारेषा पार टकनी षटकार तेजस एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळते कणकणी दणदणी षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 33 लॉस ऑफ 3 विकेट्स तेजस सत्तरकर आणि तुषार सत्तरकर बंधू मैदानामध्ये आता मात्र 9 चेंडू आणि 14 धावा चेंडू शेष आहेत 9 धावसंख्या पाहिजे 14 पुन्हा एकदा अल्पेश आपल्या गोलंदाजी मार्कवरती तेजस सत्तरकर सामना करण्यासाठी पाहूया कशा प्रकारे सामना करतोय तो मात्र तेजस सत्तरकर एका षटकाराने आपले इरादे मात्र स्पष्ट केले नाही ते मात्र तेजस सत्तरकरांनी
पुन्हा पुन्हा कवच्या ठिकाणी चेंडूचा प्रवास आला म्हणजे एकदा पूर्ण होत दुसरीही धाव पूर्ण केली जाते 2 धावा पूर्ण केल्या जातात 35 पर्यंत बदल मानले जाते 8 चेंडू आणि 12 धावा 8 चेंडू आणि 12 धावा चेंडू शेष आहेत 8 धाव संख्या पाहिजे 12 तेजस तयार सामना करण्यासाठी अल्पेश आपला गोलंदाजी मार्फत विकेट मारा पायातला चेंडू उठवला हवे चेंडू आहे चेंडू खाली बिंदू आहे पाऊला काय होतं एकदा पूर्ण करायची संधी आहे थांबण्याचा इशारा आहे कव्हर नाही आणि कव्हरचा मात्र फायदा सुद्धा उठवत नाही एक धाव संघाची धाव संख्या 36 3 विकेट 7 चेंडू आणि 11 धावा 7 वर्सेस 11 7 चेंडू आणि 11 धावा लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे पाहूया शेवटचा चेंडू या षटकातील पहिले सुरुवातीचे 2 चेंडू नेता टाकले होते तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आला होता आणि 5व्या चेंडूवरती 1 धाव आले होते अशा रीतीने संघाची धाव संख्या 36 पर्यंत जाऊन पोहोचते शेवटचे 7 चेंडू आणि 11 धावा पाहूया आता मात्र तेजस शेखरकर स्ट्राईकला आहे पाहूया जर तेजसला स्ट्राईक पाहिजे असेल तर तुषारने एक सुद्धा धाव काढता कामा नये अशीच प्रेक्षकांची विनंती असेल पाहूया तुषार काय करतोय आणि तेजस मात्र स्ट्राईकला उभा आहे अल्पेश आपल्या गोलंदाजी मार करतील तुम्हाला हवे चेंडू आहे चेंडू खाली फिल्डर आहे पाहूया काय होतं आणि झेल सुटतो मात्र झेल सुरू झालेला आहे झेल मात्र आणि झेल सुटल्याच्या नंतर मात्र जीवनदान मिळतं चेंडू धरतीला दान होतो संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोचते ती मात्र 37 इथं मात्र काय ड्रॉप झालेला आहे सुंदर असा जीवदान मिळाला आहे तो तुषार याला अनिकेत क्षेत्रकर इथे पाहूया प्रत्येक वेळेला टीम मिटिंग घेऊ नका उगवत्या सूर्याचे दर्शन सर्व घेतात आणि मावळत्या सूर्याकडे मात्र सर्व पाठ फिरवतात धन्यवाद विजय शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज भुईराज सरला हा शेवटचा षटक आणि या षटकामध्ये जवळजवळ 6 चेंडू आणि 10 धावांच्या आवश्यकता असणाऱ्या 31 संघाला धन्यवाद विजय आता मात्र अनिकेत शेवटचा षटक हाताळण्यासाठी तुषार तयार आहे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 10 धावा अनिकेत मात्र निघाला विकेट मारण्यासाठी तुषार सुटला सुंदर प्रहार चेंडू हवे मात्र कोणतीही चूक न केलेली बाउंड्रीवर आणि झेलबाद झालेला शिवमच्या हातात विसावलेला तुषारचा चेंडू आणि तुषार परत कंबुकले अतिशय नाराज होऊन हृदयाची धडकन वाढवण्यासाठी पुढचे 4-5 चेंडू आणि 10 धावांच्या आवश्यकता असणार आहे 33 संघाला पाहूया 33 संघ आणि गोलकोट संघ कशी रणनीती स्ट्रॅटेजी दीपक कासेकर यांची स्ट्रॅटेजी कामाला येणार आहे की नाही की तेजस शेखरकर वरचढ करणार पाहूया पुढचे 5 चेंडू सुनील निवाते यांच्या आवाजात धन्यवाद संतोषजी 5 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना एक विकेट मात्र हासिल केल्याचे अनिकेत पुन्हा एकदा आपला गोलंदाजी मार करतील विकेट मारा करण्यासाठी सज्ज साहिल सचिन नवीन आलेला खिलाडी मैदानामध्ये 5 चेंडू आणि 10 धावा चेंडू 5 आणि 10 धावा स्लोलेचा चेंडू पाहूया काय होते विकेट झालेला आहे जबरदस्त असं रनआउट झालेला आहे तेजस मात्र स्ट्राईकला होतं आणि गरज होती तेजसला स्ट्राईक देण्याची आणि सक्सेसफुल होतोय तेजस एक्सप्रेस पाहूया आता मात्र 4 चेंडू आणि 10 धावांचं लक्ष चेंडू 4 धाव संख्या पाहिजे
5 बाद 37 अशी धावसंख्या असताना वैभव होतो असे स्ट्राईक पॅटर्न मात्र असेल तर मात्र तेजसला मात्र शांत चित्ताने एक षटकार आणि एक चौकार घेण्याची गरज आहे. तो तेवढंच ताकदीचा अनेक मात्र शेवटसाठी घेऊन आले. मात्र आता आपण पाहायचं आहे की हा सामना कोणाच्या बाजूला झुकणार आहे तो ह्या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटेल. कारण हा चेंडू मेन असतो. हा तिसरा चेंडू आहे आणि तिसऱ्या चेंडूच्या प्रतीक्षेत आहे तो मात्र तेजस सत्तरकर. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय तो मात्र तेजस सत्तरकर. लक्ष साध्य करण्यासाठी दोन्ही खिलाडी मैदानामध्ये एक आहे अनिकेत तो मात्र गोलंदाजीच्या स्वरूपात आणि एक आहे तेजस सत्तरकर तो मात्र षटकाराच्या शोधात. पाहूया तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असेल तो मात्र अनिकेत रॅटन उर्ध विकेट मारा करण्यासाठी सज्ज आहे. तेजस मात्र तयार आहे सामना करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे सामना करतो तेजस. सुंदर सफल चेंडू निर्धाव चेंडू 3 चेंडू आणि 10 धावा. चेंडू शेष आहे 3 धाव संख्या पाहिजे 10. एकही धाव दिलेली नाही. तिन्ही चेंडू निर्धाव टाकले. पहिला क्रिएट झाला होता त्याचा बनाव झाला होता. तिसरा चेंडू मात्र निर्धाव होतो. पुन्हा एकदा अनिकेत आपल्या गोलंदाजी मार्ग जसं चेंडू पाहायला भेटतो. तेजस सत्तरकर मात्र तयार आहे. आता चेंडू पुढे घेऊन तयार आहे. पाहूया घेऊन येतोस मी तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद. स्लोलेचा चेंडू चेंडू मात्र जातो षटकारासाठी. षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती मात्र 43. 43 2 चेंडू आणि 4 धावा. मात्र आता आणि चटणी वाटून खाऊया नको. गाव फिरा निलो आणि हुबऱ्याला टूर गेलो. 43 शेवटचे 2 चेंडू आणि 4 धावा. अटीतटीचा सामना इथे मात्र पाहायला मिळतो. एका षटकाराने सामना फिरवलेला आहे तो मात्र आपल्या साईडला असं म्हणायला काही हरकत नाही. तेजस एक्सप्रेस मात्र 100च्या वेगाने धडधडत धावत सुटलेली आहे. अनिकेतला मात्र गरज आहे अचूक टप्पा टाकण्याची गरज आहे. अनिकेत हिरो होतो का ते पाहायचं आहे किंवा तेजस सत्तरकरचा हिरो होतो या दोघांमध्ये बदलू पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा अनिकेत निघालाय. दत्तक दादासाठी मारा करण्यासाठी निघालाय. विकेट मारा करण्यासाठी निघालाय. तेजस मात्र करतोय सामना करण्यासाठी. सामना करतोय तेजस. प्रहार करण्याचा प्रयत्न आता मात्र शेवटचा चेंडू सुंदर कामगिरी केलं. क्रिकेटची रणधुमाळी क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा कुंभमेळा याची देही याची डोळा. पाहूया क्रिकेटचा सोहळा. 1 चेंडू आणि 4 धावा. 1 चेंडू आणि 4 धावा. सामना समोर उभा तेजस आणि त्याला अनिकेत आपल्या संघाची जबाबदारी घेऊन संघासाठी रौप्य महोत्सवी सोहळा. इथे मात्र याची देही याची डोळा. पाहूया शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा अनिकेत आपल्या गोलंदाजी मार्फत विकेट मारा. पाहूया कशा प्रकारे सामना करतो. हा मी नाही बोलत बोलत मला 25 अनुभव आहे. पुन्हा एकदा अनिकेत आपल्या गोलंदाजी मार्फत विकेट मारा करण्यासाठी सज्ज. त्याच्यासह सामना करण्यासाठी पाहूया सुंदर आणि पाहूया धन्यवाद. इथं मात्र 25व्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा विजय संघ ठरलेला तो साई क्रिकेट संघ रोलकोट विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघामध्ये तुरुप असं युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. परंतु शेवटच्या क्षणात बाजी मारली गेली. साई क्रिकेट
हॅलो जरे 4 वेळा अजिंक्य ठरलेला बोलपोत साई 11 बोलपोत यांच्या क्रीडा समितीच्या वतीनं अखिल नवोपारी बोलपोच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. आपण या कार्यक्रमानंतर इथे जल्लोष करायचा आहे. मी माझ्या सहकार्याने विनंती करतो की आपण खुर्च्या थोड्या लांबवर लावायच्या. इथे फटाक्यांची आतषबाजी आम्हाला करायची आहे. थोड्या लाईनच्या पुढे उभं राहायचं. थोड्या लाईनच्या पुढे उभे राहा. तुषार कासेकर आपल्याला लवकरात लवकर या कार्यक्रमाचा समारोप करायचा आहे. मी आमच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण थोडं सज्ज व्हावं. या युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण जेव्हा होत होतं जवळपास हजार समाज बांधव युट्यूब लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून लाईव्ह बघत होते. हॅलो मंथन सैतोडेकर याला मंथन सैतोडेकर याला अनिकेत सैतोडेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी अनिकेत सैतोडेकर यांना विनंती करतो की आपण त्याला प्रदान करावं. मंथन सैतोडेकर मंथन सैतोडेकर मंथन सैतोडेकर मंथन सैतोडेकर मंथन सैतोडेकर यांच्याकडून अनिकेत सैतोडेकर याला आपण 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. मंथन कांबरे अनिकेत सैतोडेकर याला प्रभाकर सैतोडेकर 500 रुपयाचं प्राईज आलेलं आहे. कमलाकर दिवेकर यांच्याकडून 500 रुपयाचं प्राईज आलेलं आहे. आपण अरे मारू सैतोडेकर यांच्याकडून अनिकेत सैतोडेकर याला 500 रुपयाचं प्राईज आलेलं आहे. आपल्या सर्वांना नमस्कार. थोडा 2 मिनिटं आम्हाला द्या. आपल्या दोन्ही संघाला विनंती आहे की आपण थोडं इथं लाईनअप करावं. या रेषेच्या पुढे जरा घ्यावं. इथे फटाके वाजवायचे आहेत आपल्याला. दोन्ही संघाला विनंती आहे की आपण अनिकेत सैतोडेकर मला जे कॅश प्राईज आलेले आहे ते आपण प्रदान करावं. दोन्ही संघाला विनंती